हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना। तर हा कालचा व्हिडिओ म्हणजे काल मंगळवार होता, तर इथं मुलांसाठी आता नाश्ता आज काय बनवला नव्हता म्हणून हे लाडू केलेले असतात नेहमीच घरात त्यांच्यासाठी। गुळ शेंगदाणा असो किंवा ड्रायफ्रूट असो, वेगळे वेगळे असं, आणि थोडंसं खजूर ॲपल आणि बदाम भिजवलेले तिथे, आणि नंतर दूध पिऊन जातात मग। आणि इथं आज डब्यासाठी अख्खा मसूर बनवलेला होता, तर जास्त म्हणजे सुका पण नाही आणि जास्त पाणी पण जास्त नाही टाकत अशा पद्धतीचा। आणि अख्खा मसूर मुलांना आवडतो, छोले, अख्खा मसूर, पनीरची भाजी अशा पद्धतीच्या भाज्या त्यांना टिफिनला जास्त करून आवडतात। म्हणजे सगळा टिफिन त्यावेळी मग ते संपून येतात त्यांच्या आवडीच्या भाज्या दिल्या की। मग कसं दिवसभर शाळेत असतात, मग असं वाटतं की आवडीची भाजी नसली का परत ते डबा खात नाही, मग त्यासाठी मग शक्यतो त्यांच्या आवडीचाच टिफिन असतो। तर ओम पुढं जाऊन बसलेला, जान्हवी त्याचा पण टिफिन घेऊन चाललेली। बाय। आणि आता काल परत पाऊस झालेला थोडा, तर काल थोडंसं वारं येत होतं, ते कमी झालं आणि पाऊस आलेला। तर मसूर रात्रीचा भिजत घातलेला। इथं नानांसाठीचा चहा पण ठेवलेला आहे, कारण 6:30ला तर किचनमध्ये यायला लागते, पोरांना 7:45ला तर तिथं जावं लागतं। त्यामुळे सकाळचा चहा म्हणजे सकाळची गडबड आता रोज तसंच होतंय। तेलामध्ये जिरं टाकलेलं होतं, कांदा भाजून घेतला थोडंसं मीठ टाकून, नंतर अद्रक लसूण आणि टोमॅटो आणि कोथिंबीरची जी जाड देठ होती ती पण यातच टाकलेली आणि याची पेस्ट बनवून घेतली। नंतर यामध्ये काळं तिखट टाकलं, धना पावडर टाकली, थोडीशी हळद आणि सांबर मसाला टाकला। अख्ख्या मसूरमध्ये जास्त मसाला नसला तरी सुद्धा ना ती भाजी म्हणजे आपलं रेग्युलर एक काळं तिखट टाकलं तरी सुद्धा चांगली होते, याला जास्त मसाल्याची गरज नाही पडत। तर हे टोमॅटो टाकल्यानंतर हे टोमॅटो अद्रक लसूण ह्याची पेस्ट चांगली परतून घेतली तेल सुटेपर्यंत। तोपर्यंत नानांचा चहा झालेला होता, त्यांचा चहा दिला। आणि हा मसूर मग रात्री भिजत ठेवलेला होता, आता डायरेक्ट 2-3 शिट्ट्या काढल्या की व्यवस्थित शिजतो। मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही, इतर ह्याच्यापेक्षा मसूर पटकन शिजतो। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ। आता अगोदर मसूर शिजवून घेऊन आपण परत फोडणी देऊ शकतो, पण परत कुकर थंड व्हायचा आणि परत फोडणी द्यायची, ह्यात बराचसा वेळ जातो। आणि सकाळ कसं डब्याला गडबड असल्यामुळं मग तसं वेळ होतो, त्यामुळं ह्या पद्धतीनेच मी बनवते ज्यावेळी त्यांना स्कूलला द्यायचा असतो, आणि ज्यावेळी घरी बनवायचं झालं तर मग तसा बनवते। नंतर त्यांना टिफिन भरून दिलं आणि परत हे आवरायचं। मग आता त्यांचं झालं, परत बाकीचं स्वयंपाक अजून राहिलेल्यांचं करायचं असतं। चहा नाश्ता म्हणजे नाश्ता जास्त कधी असतो कधी नसतो, एवढं काय तसं नसतं। आणि आता ताक करायचं होतं, कालच बाहेर काढून ठेवलेली, परत सकाळी फ्रीजमध्ये ठेवली, थोडंसं पाणी टाकून ठेवून घेतलं की। हे कशी जास्त दिवसाची साई नसते, त्यामुळं हे एवढं एक पातेल भरलं की करतेच मी। तूप पण कढायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत म्हणलं मिक्सर पण हातावत असं थोडंसं त्या भांड्याच्या घासणीला काय करते, थोडंसं ते लिक्विड लावलं आहे आणि त्यानंच पाणी जास्त नाही घासून थोडं। आता ह्यात मिक्सरला कसं की इथंच असतो की गॅसजवळ नेहमीच, त्यामुळे थोडासा तेलकट वगैरे होतो, कारण ते काढून ठेवला की परत काढून ठेवा जोडा, ह्यात वेळ जातो। मग त्यापेक्षा तिथून त्या जागेतून तो हलवतच नाही, मग ते यूज करायला बरं पडतं आपल्याला हवं तेव्हा लावायला। मिक्सर पण तो पुसून ठेवून दिला आणि आता तूप कढत आल्यानंतर यामध्ये तुळशीची पानं टाकते, खाऊचं पान पण टाकतात, पण तुळशीच्या पानांसुद्धा छान वास राहतो याचा। आणि सतत असं ढवळत राहिल्यामुळे ते अजिबात कढईला चिटकत नाही, म्हणजे आपल्याला नंतर कढई घासायला जास्त त्रास होत नाही, त्यामुळे पळीनं असं आपण अधूनमधून ह्याला ढवळत राहायचं, म्हणजे ही जी बेरी आहे ती अजिबात ह्याला चिटकत नाही। आणि इथं जिरा पाणी पण आता जिरा पावडर ते सगळंच ना ह्याचं जे जिरं बडीशेप ओवा ह्याचं पावडर बनवून ठेवायचे, कारण हे रात्रीचं भिजत घाला आणि परत प्या, ह्यात म्हणजे भिजत घालायचं लक्षात राहत नाही। ह्याने ना जिरा पाण्यानंतर ॲसिडिटी बऱ्यापैकी आपली कमी येते, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना। आणि तो पितं मग डब्यात गाळून थंड झाल्यानंतर ओतून ठेवलं, तर बघा अशा पद्धतीने ह्याला ना कढई घासायला अजिबात त्रास होत नाही, नंतर पूर्ण बेरी अशी सेपरेट होते।
नंतर चपात्या करायच्या आहेत, पण अगोदर झाडून पुसून घ्यावं म्हणलं. फक्त आता चपात्याच राहिल्या होत्या करायच्या. तर हे कवर एक दिवसाआड काढून झाडते आणि मग टाकते. आता कसे मुलं घरी नसतात त्यामुळे इथे एवढं काही खराब होत नाही. आता एकदा सगळं व्यवस्थित झाडून वगैरे ठेवलं तर संध्याकाळपर्यंत हे आहे असं राहतं. नाहीतर उन्हाळ्यात दिवसभर घर आवरून कंटाळा येतो. मुलं घरी असले की कसं मग सारखं हे बनव ते बनव दिवसभर चालू राहतं. आता एकदाच दिलं तर मग ते होऊन जातं. आता हॉलला पण जरा जाळ्या झाल्यात, पण ह्या झाडून काय त्या माझ्या हाताला येत नाहीत. जाळ्या काढायचं झाडू आहे तर त्यानंच आता एक दिवशी काढायचं आहे. हॉलचे पण आणि किचन तर बऱ्यापैकी म्हणजे साफ करायला आलेच, पण आता आज उद्या असं काय तर करत ते करायचं म्हणते. पण सकाळचं वगैरे ते सगळं काम झाल्यानंतर कंटाळा येतोय. मुलांच्याला कसं थोडंसं लवकर उठून आवरायला लागतंय, मग परत काय काम करायचा मूडच राहत नाही. आता एक दिवशी आवर्जून ते पूर्ण साफ करून घ्यायचं आहे, कारण किचन व्यवस्थित असेल तर आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक करायला बरं वाटतं. एक्स्ट्राची साफसफाई ती राहतेच, पण आपली ही रोजची कामं तर असतातच आपल्याला, जी आहेत ठरलेली ती करून मग आपली राहिलेली परत करावं लागतात. पण आता जरा मागच्या 2 आठवड्यात जरा वारं जास्त सुटत होतं, पण आता वारं कमी आणि कालपासून थोडंसं पावसाचं वातावरण आणि पाऊस पण झालेला थोडासा. तर हे सगळंच सकाळी झाडलेलं असतं, पण परत एकदा डबल झाडून पुसून घ्यायचं लागतं. एकदा मग संध्याकाळशिवाय परत मग ह्याला झाडावं लागत नाही. तर पूर्ण झाडून पुसून घ्यायचं म्हटलं तर ना फक्त खालचंच एवढ्याला तरी 1 तास जातोच येतं. आणि नंतर फरशी पण पुसून घेतली मी आणि भांडी पण अशी जशी पडेल तशी घासतच असतो. त्यामुळे इथं भांडी नेहमीच तुम्हाला किचनमध्ये दिसत असतील. नंतर इथं चपात्या करायच्या होत्या आणि चपात्या केल्या की मग लगेच जेवायला देते, म्हणजे करून जास्त वेळ ठेवत नाही. चपात्या पण केल्या आणि नंतर भाकरी पण 1-2 करायच्या होत्या, त्या पण केल्या. म्हणजे स्वयंपाकात कसं आपलं एक भाजी आणि चपाती केली असं कधी होतच नाही. सगळं भरपूर म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असं राहतं, त्यामुळं वेळ जातो जास्त. कुठली तरी एक भाजी आणि एक चपाती म्हणजे एकसारखं सगळ्यांना केल्यावर ते बरं पडतं. तसं तर मला वाटतं अर्धा दिवस तरी ह्याच कामात जातो, म्हणजे सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक, भांडी, फरशी, त्यात म्हणजे दुसरं जास्त बाकीची एक्स्ट्राची कामं सोडली तर हे कामं ठरलेलीच असतात फिक्स. नंतर चपात्या झाल्या, नंतर भाकरी पण मग करून घेतल्या आणि अख्खा मसूर बनवलेलाच होता, तरी पण परत मटकी होती त्याची सुकी भाजी केलेली. भाकरी असेल तर मग सुकं काय तर परत पाहिजे असतं. मटकीची भाजी कशी पटकन होते, पण त्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही. तर भाकरी पण झालेल्या होत्या. आता भांडी लावायची, किचन कट्टा धुवून घ्यायचा. भाकरी केलं का तो धुवावाच लागतो. आणि परत झालं फरशी वगैरे झालेली असल्यामुळे बरं वाटतं. परत ह्याला मग हे सगळं आधी किचन आवरलं ना, परत मला फरशीचा जाम कंटाळा येतो. त्यामुळे शक्यतो वेळ असेल तर, आता वेळ नसेल तर मग आधी स्वयंपाकच करावा लागतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा.